षटकांचा सामना नाणेफेकीचा कौल त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने लागलाय, त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याची संधी त्यांना मिळाली. नक्कीच पहिल्या 4 षटकांमध्ये एक चांगला टार्गेट त्यांना सेट करायचंय, चांगली धावसंख्या उभारायची आहे. त्या दृष्टिकोनाने दोन्ही फलंदाज तर पहिल्या षटकात विकेट प्राप्त करण्यासाठी नितेश सज्ज होत आहे. पहिल्या चेंडूवरती लागला फटका, चेंडू जातो वन बाउन्स ओव्हर ग्रुप सीमारेषे पार, दणदणीत खणखणीत चेंडू आपण पाहिला. चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची खराबी नव्हती, मात्र ज्या पद्धतीत ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं शफल होऊन चेंडूला दिशा दाखवले, नक्कीच कल्पकता दाखवली ती म्हणजेच विनयने. या चौकाराने चांगली सुरुवात होती विनयची. नितेश क्षेत्रक्षणात काहीसा बदल करतोय. डीप मिड विकेटला आपण पाहतोय तर क्षेत्रक्षण सज्ज करण्यात आलाय जो काऊ कर्नल होता. पुढचा चेंडू नितेशचा, यावेळेस फुलर यांचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे होणार नाही. चांगलं क्षेत्रक्षण आणि त्याहीपेक्षा चांगली फेक आपण पाहतोय. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली. पहिल्या षटकात राईट मोदी विकेट मारा करतोय नितेश. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. आपण पाहिलं क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे आतापर्यंत या षटका दरम्यान. एक शॉट थर्ड मॅन, एक पॉइंट, एक कव्हर, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑन मिड विकेट शॉट फाईन लेग. इथे मात्र ऋतिकचा फटका, अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पार, 6 धावांसाठी या षटकाराने आपल्या खेळीला सुरुवात केली ऋतिकने. दोन्ही फलंदाज चांगले लयीत आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्याचं उदाहरण ते आपल्याला इथे पेश करत. पहिलं टप्पापर्यंत चेंडू शरीर दिशेने येणार होता. ऑफिसच्या बाहेर थोडंसं शफल झालं. रूम आपण पाहतोय, रूम मिळाला फलंदाजाला आणि त्यानंतर बॅटची कडाकीत चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावांनी आपण पाहतोय. धावसंख्या होते 11 धावा. 3 चेंडू झाले तर नितेशची सुरुवात तितकीही चांगली म्हणता येणार नाही. इथे मात्र जयमान थयपड असंघाने मात्र चांगली सुरुवात केलेली आहे. दोन्ही फलंदाज हे चांगल्या लयीत आहेत. याचा पुन्हा एकदा आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय. 3 चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय ते क्षेत्रक्षणात थोडासा बदल नक्कीच केला जाईल. चेंडू जर जुना चेंडू आला असेल तर लवकरच द्यायचा आहे, अन्यथा नवीन चेंडूने सामना सुरू करावा लागेल. या स्पर्धेसाठी हा नियम आहे. आपण पाहतोय चेंडूला काही झालं, चेंडू गहाळ झाला, खराब झाला, फुटला, ओला झाला, काही झालं तरी नवीन चेंडू दिला जाईल. नवीन चेंडूने सामना पुढे खेळवला जाईल, याची नोंद घ्या. इथे मात्र झेल टिपण्याची संधी होती. क्षेत्ररक्षकांड मोठी चूक. चेंडू जातो सीमारेषे पार, 4 धावांसाठी. ते वरचढ ठरतायत, सरस ठरतायत, चांगली कामगिरी करतायत, धावसंख्या जमवतायत, धावा धावफलक लागवत आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेत आणि आतापर्यंत 15 धावा आलेत. यावेळेस अजून एक चांगला फटका, यावेळेस फ्लॅट षटकार ऋतिकच्या बॅट मधून. ट्रिमेंडस स्ट्रोक. इथे मात्र गोलंदाजावरती पूर्णतः आक्रमण केले जाते, धावा जमवले जात आहेत. धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा. 4 षटकांचा सामना असला तरी पहिल्या षटकापासून केवळ आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळते पहिल्या चेंडूपासून. कारण दोन्ही फलंदाजांना जर आपण पाहिलं त्यांच्याकडे जी क्षमता आहे त्यानुसार ते फटके लगावत आहेत. आणि विशेषतः इथे पॉपिंग क्रीजचा तेवढाच वापर केला जातोय. बऱ्याच वेळा आपण पाहतो क्रिकेटमध्ये गोलंदाज पॉपिंग क्रीजचा फायदा उचलतात. कधी क्रीजच्या साईडला जाऊन थोडंसं किंवा विकेटच्या जवळ येऊन, स्टंप्सच्या जवळ येऊन गोलंदाजी केली जाते. इथे मात्र फलंदाज उजशीच्या बाहेर शफल होतोय, कधी पूर्ण वाईड लाईनच्या जवळ जातोय, कधी थोडा पुढे सरसावतोय, तर कधी जागेवरून मोठे फटके लगावतोय. इथे मात्र दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन. चांगला वापर करतायत ते फुटवर्कचा आणि धावा जमवत आहेत. नितेशचा पुढचा चेंडू. इथे नितेशला कमबॅक करून दाखवावं लागेल कारण नितेशकडे क्षमता आहे. नितेश महत्त्वपूर्ण खेळाडूंपैकी एक आहे. आत्तापर्यंत जेवढ्या धावा झाल्यात, ज्याप्रमाणे धावा आल्यात, कुठेतरी चांगल्या चेंडूवर देखील फटके आलेत. त्यामुळे आता काहीच वेगळं व्हेरिएशन करावं लागेल. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे ही जी सलामीरांची जोडी आहे ही भेदावी लागेल, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, अन्यथा एक मोठी धावसंख्या पार करावी लागेल सेकंड इनिंगमध्ये.
यावेळेस झेल होणार का? इथे मात्र झेल होणार नाही. इथे पुन्हा एक षटकार येतोय. केवळ दिशा दाखवली, प्युअर टायमिंग आपण पाहतोय. गोलंदाजाच्या गतीचा इथे वापर केला जातोय. या षटकाने धावसंख्या होते 27 धावा. एक अत्यंत महागड षटक आपण पाहतोय. 27 धाव पहिल्या षटकात आल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. इथे मात्र चांगलं कमबॅक करून दाखवावं लागेल. येणाऱ्या पुढील गोलंदाजाला चांगलं षटक करावं लागेल. जर त्यांनी या षटकात धावा रोखल्या आणि विशेष म्हणजे पार्टनरशिप ब्रेक केली तर मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावता येईल, धावांवरती रोख लावता येईल. मात्र तसं काही घडलं नाही तर मात्र फलंदाजी करणारा संघ अजूनही चांगली कामगिरी करेल. नंतर पहिल्या षटकाचा विचार केला तर अशा प्रकारे धावा आल्या तर ही धावसंख्या 70-80 धावांपर्यंत देखील 4 षटक अखेरी जाऊ शकते. मात्र प्रत्येक षटक हे वेगळं असतं मित्रांनो. त्यामुळे या षटकात काय घडतंय पाहिजे. पहिलं षटक नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकणारं. पहिल्या षटकात जर्मन थैपड अ संघाने चांगली सुरुवात केली. 27 धावा ठोकल्या. त्यापैकी आपण पाहिलं एक चौकार आणि एकेरी धावेने 5 वैयक्तिक धावसंख्येवर 2 चेंडूचा सामना करताना सलामीवीर विनय, तर त्याच्या साथीला असणारा ऋतिकला आपण पाहतो ज्याने 4 चेंडूचा सामना करताना 3 षटकांनिशी 22 धावा फटकावल्यात. इथे मात्र चांगली कामगिरी फलंदाजांची. पहिल्या षटकात जर्मन थैपड अ संघा कुठेतरी उजवा ठरताना आपण पाहतोय. मात्र सामन्यात अजून बरंच काही होणं बाकी आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि वैयक्तिक पहिलं आणि गावदी मापगाव संघाकडून दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोहित. रोहितकडे ही क्षमता आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी चांगली करतो, पॉवरफुल टिंग करतो आणि गोलंदाजीत ही विकेट प्राप्त करतो आणि त्याच्याकडून नक्कीच संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे एका ब्रेक थ्रूची. तो ब्रेक थ्रू मिळवून देणार का? विनय आणि ऋतिकची जोडी पुन्हा या षटकात देखील धमाल करणार. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडूला दिशा दाखवले आणि या चेंडूवरतीही 4 धावा मिळतात. इथे कल्पकता आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर योग्य ती दिशा दाखवली जाते. क्षेत्रक्षण पाहिलं डीप मिड विकेटला तैनात आहे हे पाहिलं होतं आणि त्यासाठी या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फटकावण्याचा प्रयत्न केला आणि एवढं मोठं अंतर कापताना क्षेत्रक्षणापासून चेंडू दूरवर राहिला आणि 4 धावा मिळाल्या तो म्हणजे विनयला. या चौकारीन धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा. इथे मात्र रोहित क्षेत्रक्षणात बदल करतोय. एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय तर शॉट फाईन लेगचा क्षेत्रक्षक डीपला ठेवण्यात आला. इथे चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर ओसी घेणार चेंडू, वळसा घेणार चेंडू, फलंदाज बीट करणार चेंडू येतो. अशा प्रकारचे व्हेरिएशन आवश्यक आहेत. कारण मागील षटकात आपण केवळ 1 धाव सोडली तर केवळ बाउंड्रीज पाहिल्या, चौकार षटकारच पाहिले. त्यामुळे 27 धाव फटकावल्या गेल्या. या षटकात आता पाहायचं आहे रोहित कडे जी क्षमता आहे त्यानुसार तो गोलंदाजी करणार का, धावा रोखणार का, की विनय पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळणार. इथे रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला कोणतेही क्षेत्ररक्षक डीपला नाही आहे याची माहिती होती. त्यासाठीच रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे रोहितच्या चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये. पहिल्या चौकारानंतर पुढचे 2 चेंडू निर्धाव आलेत. कुठेतरी कमबॅक करणं षटक रोहितचं येत आहे. या षटकाने रोहित कमबॅक करणार का? त्याचबरोबर गावदी मापगाव हा संघ देखील प्रतिस्पर्धी संघांना रोखणार का हे पाहायचंय. रोहित पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजवीकडून राईट राऊंड विकेट मला करतोय. इथे झेल होऊ शकतो. स्वतः रोहित पुढे सरसावतोय मात्र झेल त्याच्यापासून दूरवर. इथे मी नक्कीच कौतुक करेन. जिथे पहिल्या षटकात केवळ बाउंड्रीज पाहिल्या तिथे मात्र या षटकात पहिला चौकार वगळला तर इथे गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. मी आताच म्हणालो पहिल्या षटकाखेरीज प्रत्येक षटकात काहीसं वेगळं पाहायला मिळतं आपल्याला. पहिल्या षटकात कुठेतरी फलंदाजी करणारा संघ वरचढ ठरताना या षटकात कमबॅक करणारा रोहित गाडीचा आरसा, समोर जी गाडी आहे तिचा आरसा आपण नीट करायचा मित्रांनो. कारण समोर समोर पुढे गेल्यानंतर गाडी आहे तिचा आरसा सूर्यकिरण त्याच्यावर पडतात आणि ती फ्लॅश पडल्याप्रमाणे इथे फलंदाजाचे आणि क्षेत्रक्षण त्रासदायक ठरतंय. धन्यवाद. 4 चेंडू झाले तर आतापर्यंत 5च धावा रोहित मानेने इथे खर्च केलेले आहेत. रोहित यांचा पुढचा चेंडू ऋतिकसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, गती परिवर्तन, त्याचबरोबर चांगला टप्पा ठेवला जातोय. इथे कौतुक करावं लागेल रोहितचं. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकात 27 धाव येऊन देखील या षटकातील 5 चेंडू झाले असताना धावफलक धावसंख्या 31च पाहायला मिळते. कमलीचं 32, माफ करा 32, कारण कमलीचं कमबॅक म्हणावं लागेल.
दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू चांगल्या प्रकारे करून हे कंजूस षटकाची सांगता होणार की नक्कीच कंजूस षटकाची सांगता होते. कमबॅक केलं जाते रोहित मानेकडून. पहिल्या षटकात 27 धावा, दुसऱ्या षटकात केवळ 5 धावा. 2 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करताना जयमान थोयपाड संघाचे धावसंख्या झाले बिनगडी बाद 32 धावा. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल जयमान थोयपाड संघाची अजूनही चांगली कामगिरी. पहिल्या षटकात 27 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात धावा कमी आल्या असल्या तरी धावांची गती रन रेटवरती तेवढासा फरक पाहायला मिळेल. 2 षटकात 32 म्हणजे एक चांगली सुरुवातच म्हणावी लागेल. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यासीन सर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 27 धावा आल्या म्हणजेच कुठेतरी फलंदाजांचं वर्चस्व. तर दुसऱ्या षटकात 5 धावा. कुठेतरी गोलंदाजीने कमबॅक केलं. त्यांनी देखील आपली वैविध्यपूर्ण गोलंदाजीने आपल्याला इथे प्रभावित केलेलं आहे. आणि आता कर्णधार अक्षय इथे गोलंदाजीसाठी पहिल्या सामन्यातील सामन्याचा मानकरी ठरला होता. अक्षय एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली. शेवटपर्यंत तो मैदानात उभा राहिला. 7 फलंदाज बाद झाले असताना देखील चांगला खेळ त्यांनी केला आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण त्याचा वाटा होता आणि सामन्याचा मानकरी ठरला. इथे मात्र पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे. वेलकम म्हटलं जात आहे आणि मागील षटकाची धावांची कमतरता आहे ती आम्ही या षटकात पूर्ण करणार असाच काहीसा संवाद दोन्ही फलंदाजांमध्ये साधला जातोय आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. या षटकाराने आपण पाहतोय धावसंख्या होते 38 धावा. या सामना नक्कीच रंगतदार होईल यात मित्रांनो कोणतीच शंका नाहीये. कारण एका बाजूला आपण पाहतोय जयमान थोयपाड संघाला ज्यांची फलंदाजी सुरू आहे त्यांच्याकडेही फलंदाजी क्रम चांगला आहे आणि त्याचबरोबर गावदेवी मापगाव संघाला आपण पाहतोय गावदेवी मापगाव संघाकडेही चांगला फलंदाजी क्रम आहे. त्यांच्याही कडेही एकापेक्षा कसे फलंदाज आहेत जे धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करू शकतात. इथे मात्र खराब गोलंदाजी. फुल टॉस चेंडू. बर्थडे गिफ्ट आमंत्रण निमंत्रण दोन्ही हाताने स्वीकारलंय विनयने आणि इथे सलग 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत. अक्षयला कुठेतरी गोलंदाजी करताना आपल्या गोलंदाजीत मिश्रण करताना हे भान ठेवायला हवं की फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात, कुठल्या दिशेला टार्गेट करण्याचा फटके लगवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानुसार त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण अशा पद्धतीची फलंदाजी दोन्ही फलंदाज करत राहिले तर धावांचा डोंगर या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जयमान थोयपाड या संघाकडून. यावेळेस विजयाचा फटका मिस टर्म स्ट्रोक. चेंडू हवेत. अक्षय चेंडू खाली आणि इथे आपण पाहतोय रेग्युलेशन कॅच ज्याला म्हणतो ही मात्र सुटलेली आहे. अशा प्रकारचे झेल जर आपण सोडायला लक्ष्य तर मात्र आपल्यासाठी सामना जिंकणं हे खूपच कठीण होऊ शकतं. कारण विनयची फटकेबाजी आपण पहिल्या सामन्यात पाहिली, या सामन्यात आपण पाहतोय आणि त्याच्यासारख्या फलंदाजाला आपण हे जीवदान दिले. धावसंख्या पण पाहतोय धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. सुखावह गोष्ट विनयसाठी आणि जयमान थोयपाड या संघासाठी त्याचा झेल सुटलाय, त्याला जीवदान लाभलंय आणि सलवयांची जोडी अजूनही अभेद्य आपण मैदानात पाहतोय. पुढचा चेंडू अक्षयचा ऋतिकसाठी. यावेळेस ऋतिकचा फटका. ऋतिक देखील कमी नाहीये. इथे मात्र पुन्हा एक षटकार होतं. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. इथे षटकार चौकांची आतिषबाजी पाहायला मिळते. इथे आमच्या समवेत दत्ताराम थळे देखील आहेत. थळे काका आपल्याला काय वाटतंय दिवाळी संपली पण फायर शॉट इथे मैदानात पाहायला मिळतात खेळाडूंकडून. हॅलो हॅलो ऋतिक आणि विनय यांचे चांगले स्ट्रोक आहेत त्याबद्दल मी आभारी आहे. इथे मात्र यासीन सर हे बऱ्याच वेळा आपण पाहिलं आपण एखाद्या कॉमेंटेटर एखाद्या खेळाडूची स्तुती करतो प्रशंसा करतो आणि त्यानंतर कुठेतरी त्याची विकेट जाते किंवा त्याच्याकडून खराब कामगिरी होते त्याला आपण कॉमेंटेटर कर्स असं म्हणतो. त्याचाच एक तेच उदाहरण इथे पाहायला मिळतं. तसं चित्रकरण आताच म्हणतो चांगली भागीदारी असते अभेद्य भागीदारी आणि त्याच दरम्यान ऋतिक इथे बाद झालाय. नवीन फलंदाज अनिकेत होते आणि कालच यासीन सर तुम्ही म्हणालात तुम्हाला आठवण पडली होती ॲडम क्रेग गिल्क्रिस्टची आणि आज त्याचा वाढदिवस आहे. त्यांनी देखील चांगला खेळ केला. सलग 3 वर्ल्ड कपमध्ये तो सहभागी होता ऑस्ट्रेलिया संघाबरोबर आणि त्याचा एक रेकॉर्ड होता एका यष्टीरक्षकाने टेस्टमध्ये 17 आणि वनडेमध्ये 16 सेंचुरीज लगवल्यात. तो विक्रम नंतर त्याचा श्रीलंकेचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा याने नंतर तो ब्रेक केला. आता मैदानात आपण सामना पाहतोय जयमान थोयपाड विरुद्ध
गावदेवी मापगाव. या सामन्यात धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 51 धावा. तिसऱ्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. हे षटक देखील एक महागड षटक. आतापर्यंत 19 धावा आल्यात. अनिकेतचा फटका चांगला आहे, मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र केला जात नाहीये. हे एकेरी धावनी या षटकाची सांगतो होते. 3 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 52 धावा. एक भलं मोठं आव्हान देण्याच्या उद्देशाने ते फलंदाजी केली जाते. 52 रन्स, 52 धावफलकं लागलेले आहेत. जर आपण पाहिलं तर 4 षटकार आणि एका चौकारच्या सहाय्याने 28 धावांची वैयक्तिक खेळी साकारून ऋतिक बाद झालाय. तर आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकारनीशी 23 आणि 21 धावांच्या सहाय्याने 23 वैयक्तिक धावसंख्येवर विनय मैदान अजूनही. अनिकेतने एका धावेने आपल्या खेळीला सुरुवात केली. सर, ॲडम गिलक्रिस्टचा एखादा किस्सा तुमच्या लक्षात असेल तर नक्कीच मला ऐकून घेणं आवडेल. ॲडम गिलक्रिस्टचा किस्सा सांगण्या अगोदर एक आठवण सांगतोय. अर्थातच कालच्याच दिवसाची. काल 13 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरच्या दिवशीच वन डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यानं एक रेकॉर्ड ब्रेक खेळी साकारली होती. अर्थात क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये 13 या आकड्याला खूप अशुभ मानलं जातं. परंतु काल 13 नोव्हेंबर आपण पुन्हा एकदा पाहिलं की आंतरराष्ट्रीय T20मध्ये पहिलंच शतक ज्याने फटकावलं तो सुद्धा आपल्या भारताचा खेळाडू. आणि त्याने सुद्धा एक स्वतःच्या नावावरती रेकॉर्ड केला आहे. कारण फार कमी चेंडूमध्ये जवळजवळ 51 चेंडूमध्ये त्याने शतक ते फटकावलं आणि ते सुद्धा 13 नोव्हेंबर. तर मी बऱ्याच वेळा सांगत असतो की ही फक्त अंधश्रद्धा आहे. कारण जो वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माने केला आहे 264 धावांचा, आणि तो भेदणं किंवा मोडणं फार कठीण आहे. कारण 50 षटकामध्ये आपण पाहतोय की 250, 300, 325 जास्तीत जास्त धावा होत असतात संपूर्ण संघाच्या. आणि इथे मात्र या एकट्या पठ्ठ्यानं 264 धावांचा उच्चांक, तो सुद्धा 13 नोव्हेंबरच्या दिवशी. तर ॲडम गिलक्रिस्ट याच्याविषयी आपण बरंच काही बोलू. तोवरती पुन्हा एकदा आपण सामना सुरू झालेला आहे. आपण सामन्याकडे वळूया. यावेळेस प्रसन्नता चेंडू, फुल टॉस चेंडू, ज्युसी फुल टॉस आणि या चेंडू विकेटला मिड विकेट सीमार शेपार. वादळ खेळी एक झंझावात विनयचा आपण पाहतो या मैदानात. विनय नामक वादळ आपण पाहतोय आणि या वादळात कुठेतरी गोलंदाजांवरती इथे दबाव पाहायला मिळतोय. खराब कामगिरी होते. चांगल्या धावा फलंदाज विनय बनवतो. ऋतिकने त्याला चांगली एक साथ दिली सलवऱ्याच्या भूमिकेत. आत्तापर्यंत भागीदारीचा विषय चालू आहे तर सर NSC खानाव संघाने आत्तापर्यंत भागीदारीचा उच्चांक या स्पर्धेत दाखवलेला आहे. सलवऱ्यांची त्यांची जोडी साहिल आणि मुन्नाने जो साह्यवाज बरोबर सामना झाला त्यात 78 धावांची नाबाद भागीदारी रचली. आणि मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात पहिल्या विकेटसाठी म्हणण्यापेक्षा संपूर्ण कुठल्याही विकेटसाठी ती सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याच दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, फंबल होतं आणि त्याचा फायदा उचलला जातो. यालाच म्हणतात दबाव, दडपण, प्रेशर. आणि त्या दडपणाखाली चांगल्या खेळाडूंकडून होणाऱ्या चुका देखील आपण पाहतो. बरेच चांगल्या खेळाडूंकडून चुका होतात आणि हे उभरते खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत. या संघाची संघबांध्य जर आपण पाहिलं तर नितेश असेल, अक्षय असेल या खेळाडूंनी केलेली आहे. यांना घेऊन एक चांगला संघ इथे बनवलेला आहे. इथे झेल टिपण्याची नामी संधी, चेंडू हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक गौतम ज्याने पहिल्या सामन्यात 2 चुका केल्या होत्या, इथे मात्र त्याच्या हातून चूक होत नाही. इथे झेल पकडतोय तो आणि चांगल्या खेळाडूंची निशाणी असते. त्यांनी केलेल्या चुका हे त्याच सामन्यात ते दुरुस्त करतात, कुठेतरी कमबॅक करतात, आपल्या लईत येतात, चांगला खेळ दाखवतात, चांगलं प्रदर्शन करतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकतात. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे एक विनंती आहे सर्व क्रिकेट रसिकांना की आपण जो पिवळ्या कलरचा पट्टा फिरवलाय त्याच्या आतमध्ये कोणीही येऊ नका आणि बसू नका. कारण कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये म्हणूनच आपण तो पट्टा फिरवलाय. तर प्लीज आपण पट्ट्याच्या बाहेर जाऊन, ती एक सीमारेषा आहे प्रेक्षकांसाठी. प्लीज विनंती आहे. अजूनही काही प्रेक्षक जो पिवळा पट्टा आहे त्या पट्ट्याच्या पुढे बसलेले आहेत. जय हनुमान फकीरपाडा संघातर्फे मी आपल्याला विनंती करतोय
आणि आमच्या विनंतीला मान आपण दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. पट्ट्याच्या पुढे मित्रांनो एका खेळाचे पाय आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांचे. पट्ट्याच्या मागे आपल्याला यासाठी आम्ही बसायला सांगतोय कारण बाउंड्री लाईन आणि पट्ट्यामध्ये खूप कमी अंतर आहे. अविनाश इथे आलेला आहे आणि या चेंडूवरती आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करण्यासाठी इथे आपण पाहतोय आपली विकेट अविनाशने बहाल केले आणि केत स्ट्राईकवर आलाय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या स्थिरावलेली आहे 62 धावा, 62 रन्स. एक चांगली धावसंख्या आहे यासिन सर. मात्र या मैदानात जर गोलंदाजी आपली चांगली असेल तरच आपण धावसंख्या डिफेंड करू शकता, अन्यथा पुढील सामना नेक्स्ट मॅच शिवशंभू आगरसुरी विरुद्ध जयमान थयपडा ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आम्हाला भरून द्यायची. इथे लिस्ट आपल्याला दिली जाईल. शिवशंभू आगरसुरी संघाचा कर्णधार आणि जयमान थयपडा ब संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या. यावेळेसचा चेंडू अवे फ्रॉम द ऑफ स्टंप टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाज दिशा भरकट वाईडचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 63 धावा. 5 चेंडू झालेले आपण पाहतोय. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. अंतिम चेंडूचा खेळ प्रसन्ना टोनिकेत. या चेंडूवरती आपण पाहिलं तर पंचांचा इशारा वाईडचा येतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा पंच नाखुश नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान प्रसन्नाचा पुढचा चेंडू रिअपस्वीपचा फटका लागण्याचा प्रयत्न. इथे एक छोटी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने या चौथ्या षटकाची सांगता होते आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 65 धावा धावफलकावर लागलेले आहेत. याचा अर्थ जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 66 धावांचे एक तगडं आव्हान, एक आव्हानात्मक धावसंख्या रचलेली आहे जयमान थयपडा या संघाने. आता पाहायचं या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. त्याच दरम्यान शिवशंभू आगरसुरे संघाचा कर्णधार यायचे, नाणेफेक करून घ्यायचे. पुढील सामना आपला असणार आहे शिवशंभू आगरसुरी संघाचा कर्णधार आणि जयमान थयपडा ब संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या नाणेफेक करण्यासाठी. जयमान थयपडा ब विरुद्ध शिवशंभू आगरसुरे. आपण पाहतोय शिवशंभू आगरसुरी संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय. चला जयमान थयपडा ब आपल्या कर्णधाराला पाठवायचंय. पुढील सामना नेक्स्ट मॅच आपली असणार आहे आणि या सामन्याच्या दुसऱ्या सत्राला काही क्षणातच सुरुवात होईल. चला जयमान थयपडा अ संघाने क्षेत्रक्षण सजवायचे. चला एका रांगेत मैदानात प्रवेश करा मित्रांनो. कृपया करून मंडळात सहकार्य करायचंय. जास्त वेळ घालवू नका. जयमान थयपडा अ संघ आपण पाहतोय मैदानात प्रवेश करतोय. तर गावदेवी मापगाव संघाने आपल्या सलवऱ्यांची जोडी त्वरित मैदान उतरवायचे आणि सामन्याला सुरुवात करायची. 24 चेंडू 66 धावांचं आव्हान. कोणता संघ 24 चेंडू 66 धावांचं आव्हान गावदेवी मापगाव संघ पार करणार आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करणार का, की या 66 धावांच्या आव्हानापासून त्यांना वंचित ठेवून जयमान थयपडा अ संघ हा सामना जिंकणार. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार, कशा प्रकारचा खेळ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी मी घेऊन जातो आपल्याला पुन्हा एकदा माझे साथी समालोचक मित्र सन्माननीय यासीन मच्छर सर यांच्याकडे. सन्माननीय रोहित थळे वेल्डर आहेत आणि मंडळ कोणत्याही प्रकारची गरज लागली कामानिमित्त ते नेहमीच उपस्थित होतात आणि त्यांच्याकडून नेहमीच चांगलं सहकार्य मंडळाला लाभतं. म्हणूनच सन्मान रोहित थळे यांचा आपण इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करणं. यासीन सर असं म्हटलं जातं प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी करू शकतो, मात्र ते करण्याची नीती असणं आवश्यक आहे. अशी नीतिमत्ता खूप कमी लोकांकडे असते आणि असेच एक
व्यक्तिमत्व आपण पाहतो जे नेहमीच आपल्या मंडळाला उपयुक्त अशी साथ देतात. तर सन्मानित दत्ताराम थळे दत्तकाका आपण विनंती आपल्या शुभ हस्ते आपण रोहित थळे याचं इथे स्वागत आणि सत्कार करायचं आहे. आणि ही देखील एक मोठी गोष्ट आहे की अशा मदत करणाऱ्या व्यक्तीचा आपण इथे मनपूर्वक सत्कार सन्मान या मंडळातर्फे करतोय. तेव्हा मंडळाचंही कौतुक करेन मी की आपल्याला जे व्यक्तिमत्व मदत करतात सहकार्य करतात त्यांचा आपण यथोचित सत्कार सन्मान करतोय. तर वळूया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे. ओव्हर टू यू सर. धन्यवाद निनाद. निनाद, आत्ताच उत्तम पाटील यांच्याबरोबर आमची काहीशी चर्चा इथे सुरू होती आणि त्यांच्यामध्ये ह्या धावा खूप झालेल्या आहेत आणि आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच मापगाव संघाला थोडंसं अवघड जाणारं हे आव्हान आहे. परंतु उत्तम मला तसं वाटत नाही आहे. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय का, कारण फलंदाजांना पोषक ठरणारी ही खेळपट्टी आहे. त्याच वेळेस 360 डिग्री हे मैदान आहे आणि या मैदानावरती आपण पाहतोय चहूबाजूला चौकार किंवा षटकारांची आतषबाजी तुम्ही करू शकता. आणि आत्तापर्यंतचा आपण जर लेखाजोगा पाहिला, रेकॉर्ड जर पाहिला तर इथे 81 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत 5 षटकांमध्ये आणि प्रत्येक षटकामध्ये 13, 14, 15, 16 ह्या धावा सर्रास येत आहेत. आणि जर इथे पाहिलं 4 षटकांमध्ये जर इथे 66 धावांची गरज असेल तर 16.5 या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. आणि या धावा जमवणं मला वाटतं तितकंसं कठीण नाही आहे. हां, सोपं नक्कीच नाही आहे पण कठीण सुद्धा नाही आहे. कारण अक्षय जो की लास्ट मॅचचा हिरो आहे त्याने पुन्हा एकदा इथे चांगली खेळी साकारली तर नक्कीच तो संघ त्यांचा सामना जिंकू शकतात. चलिए दोस्तों, तो मैदान में चलते हैं जहां पे अविनाश आए हैं. पहला ओवर लेके पहली गेंद हालांकि बैट के नीचे थी मगर अक्रॉस द लाइन खेल गए. थोड़ा सीधे बल्ले से अगर खेले होते तो शायद 4 रन भी मिल सकते थे. डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे. वहां पे जब तक वो गेंद फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका. इस 1 रन के साथ सागर ने अपना अकाउंट ओपन किया और अपने साथी बल्लेबाज अक्षय को खेलने का यहाँ पे मौका दिया है. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद. फिर से एक बार वही गलती अक्षय द्वारा देखने को मिली क्योंकि जिस अंदाज के साथ उस गेंद का सामना करना चाहिए था, सीधे बल्ले से खेलने की जरूरत थी मगर ताकत के साथ अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया. हालांकि ये अच्छा हुआ कि गेंद स्टंप से नहीं टकराई वरना यहाँ पे खंबा उखड़ सकता था. बाल बाल बच गए. जी हाँ, ये देखिए फुल टॉस गेंद इस मरतबा सीधे बल्ले से मिड ऑन के ऊपर से खेला हुआ ये स्ट्रोक सीमा रेखा को लांघता हुआ 6 रन के लिए. पहला छक्का अक्षय के बल्ले से. लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच. फिर से एक बार उसी तरह की धुआंधार बल्लेबाजी यहां पे करते हुए इस मतलब आप पर कट खेल दिया है. गेंद थर्ड मैन की जानिब सरपट यहां पे भागती हुई मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग. ऐसा लग रहा था, प्रतीत हो रहा था कि 4 रन जाएंगे मगर इस छोटे नन्हे मुन्ने बच्चे ने क्या कमाल की फील्डिंग की है. वेरी वेल डन बॉय. बहुत ही बढ़िया फील्डिंग आपकी क्योंकि 2 रन आपके टीम के लिए आपने बचाए हैं. इन 2 रनों के साथ 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. हालांकि अभी भी 2 गेंदें आना बाकी. अगर इस 2 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक आता है तो फिर से एक बार 15-16 रन आसानी के साथ यहाँ पे हमें देखने को मिल सकते हैं. अच्छी गेंद. गेंदबाज की भी मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा क्योंकि जिस तरीके से वो गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को परखते हुए उन्होंने देख लिया है, पहचान लिया है कि अक्रॉस द लाइन खेलने का यहाँ पे प्रयास है बल्लेबाज का और ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर अपनी गेंद को रखते हुए बल्लेबाज को ललचाते हुए यहाँ पे कामयाबी. क्योंकि 2 गेंदें बिंदी कर चुके हैं, एक सिंगल, एक डबल, एक सिक्सर जरूर लगा है मगर फिर भी गेंदबाज की यहाँ पे तारीफ बनती है.
जी हाँ, फिर से एक बार बाहर, बहुत ज्यादा बाहर वाली गेंद थी, मगर इस मरतबा थर्ड मैन की दिशा में मिस फील्डिंग, और मिस फील्डिंग का ये नतीजा, गेंद दंदन आती हुई फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। आपने देखा होगा कि किस तरह से सभी को लगा था कि मावगांव टीम आसानी के साथ वो मैच गवाएंगी, मगर क्योंकि पहले 2 विकेट उनके बहुत जल्द उन्होंने खोए थे, उसके बाद अक्षय खड़े रहे, और सिर्फ खड़े नहीं रहे, उन्होंने बहुत ही शानदार और बड़ी पारी खेली और अपने टीम को जीत दिलाई। और उनके कई प्रशंसक, जो कोई उनके पीछे है, उनके फैन है, उनके फॉलोअर्स है या प्रशंसक है, उन्होंने तकरीबन 500 रुपए का इनाम भी उनकी टीम को दिया था। तो पहले ओवर की समाप्ति 13 रन स्कोर कार्ड पर। नए गेंदबाज आए हैं सतेज। अक्षय एक छक्का और एक चौके की सहायता से खेल रहे नॉन स्ट्राइकिंग एंड पर 12 रन बनाकर। नए गेंदबाज सतेज की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, बल्लेबाज सागर के लिए। आहा, बहुत ही बढ़िया गेंद, सतेज ने पहली गेंद से सही लाइन एंड लेन पकड़ी है। देखिए, इसी लाइन पर आपको गेंदबाजी करनी होगी और ये आसान बिल्कुल नहीं है, क्योंकि उसके लिए डेडिकेशन, उसके लिए पूरी तरीके से समर्पण की जरूरत होती है। जी हां, फिर से एक बार देखिए, हवा में खेलने पर मजबूर कर दिया, फॉलो थ्रू में एक आसान सा कैच सतेज के हाथों में, और सतेज को मिलती हुई यह पहली सफलता। गाना यहां पे बजाया, हमें सुनाया। इसी बीच उजव्या बाजूला जो डगआउट आहे त्याच्या बाजूला जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, कारण वारंवार इथे आम्हाला मेसेज येतोय, तो पट्टा प्लीज ओढू नका, ती आपली शोभा आहे मित्रांनो। त्याच वेळेस सर्व मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा। मित्रांनो, एक शोभा आहे आणि या मैदानाची शोभा आपण बिघडवायची नाहीये। जो पट्टा आम्ही फिरवलाय त्याने एक वेगळी सुंदरता इथे निर्माण झालेली आहे आणि आपण प्लीज त्याला डाग लावू नका। ओहो, डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर फुल टॉस बनाकर उसे खेला है लॉन्ग ऑन के सर के ऊपर से, सीमा रेखा पार। मिलेंगे यहां पे पूरे 6। सतेज ने पहली 4 गेंदों में एक भी रन खर्च नहीं किया था, मगर अब यहां पे छक्का आता हुआ और 5 गेंदे और 6 रन खर्च किए हैं। और देखिए, हमारे कौस्तुभ पाटिल जो कि सीईओ है ड्रीम्स क्रिकेट अलीबाग के, उनका ध्यान देखिए। ओहो, हवा में गेंद है, कैच लपकने का मौका हो सकता है, नहीं, गेंद फिर से एक बार सीमा रेखा पार, फिर से एक बार यहां पे बैक टू बैक मुसलसल दूसरा छक्का।
कौस्तुभ पाटिल की, वो भी व्यवसाय से इंजीनियर है, मगर क्रिकेट के प्रति लगाव देखिए, क्रिकेट के प्रति प्यार देखिए, एक एक गेंद के ऊपर उनका ध्यान देखिए। उन्होंने कहा कि लास्ट मैच में भी इसी तरह से इस सतेज ने लगातार 4 गेंदें डॉट की और 5 गेंदें डॉट की और छठे गेंद के ऊपर छक्का लगाया था बल्लेबाज ने। यहां पे भी यही दिखाई दिया, पहली 4 गेंदें डॉट और लगातार मुसलसल 2 छक्के देखने को मिले, यानी 12 रन उन्होंने खर्च किए हैं, कुल मिला के 25 रन 25 12.50 का औसत। मगर अब जीतने के लिए हमारे डीजे मास्टर रवेश 12 गेंदों में 41 रनों की जरूरत। आणि याच दरम्यान सन्माननीय मधुकर पाटील सर आणि केसरीनाथ वाघमारे, मी या सर्व दोन्हीही सन्माननीय व्यक्तींना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्या। व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे, आपल्याला इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे। सो प्लीज मे आय रिक्वेस्ट बोथ ऑफ यू, मी दोन्हीही आमच्या सन्माननीय व्यक्तींना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। चलिए दोस्तों, हम मैच के ऊपर कंसंट्रेट करेंगे, जहां पे 12 गेंदें 41 रनों की जरूरत और गेंदबाज है विनय। विनय, आपको विनय शालीनता के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि सामने आपके है अक्षय। जी हां, अक्षय का बहुत ही अच्छा ड्राइव हमें देखने को मिला, मगर अच्छे स्ट्रोक के ऊपर कभी कभी 1 या 2 रन पर संतोष करना पड़ता है। यही हाल है अभी क्रिकेट का, क्योंकि हम अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखते हैं, उसी के साथ स्पेशली टेनिस क्रिकेट के खेल में हवा के रास्ते से जो खेलते हैं ना बल्लेबाज, उन्हें ज़्यादा रन बनाने का मौका मिलता है और अच्छे स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, पैटर्न स्ट्रोक के ऊपर 1 रन। देखिए हवा के रास्ते से खेला है गेंद, हो, कैच लपकने का मौका था, कैच ड्रॉप किया है। ये नहीं कर सकते आप, क्योंकि ये बल्लेबाज है अक्षय। जीवन दान भी मिला, 2 रन भी आपने गंवाए, और अब आपका हश्र क्या होगा ये तो अब समय ही तय कर सकता है, क्योंकि अक्षय के बल्ले से अगर 2-3 बड़े स्ट्रोक आए तो मैच बहुत ही नजदीक आ सकता है, मैच इनफैक्ट जीता जा सकता है। 10 गेंदें 39 रन। ये लीजिए, इसे कहते हैं जख्मों के ऊपर नमक छिड़कना। शानदार सिक्सर। ऑफ स्टंप के बाहर से लपेटकर उसे खेला था मिड विकेट के ऊपर से। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 33 रन, और अब 9 गेंदों में 33 रनों की जरूरत। 9 गेंदों में अगर 4 छक्के आते हैं तो बहुत क्लोज फाइट हमें देखने को मिल सकता है। अब मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज विनय के ऊपर भी होगा। उड़ाया फिर से एक बार, मगर इसमें दबा किसी भी तरह की गलती नहीं। हेलीकॉप्टर जरूर यहां पे खेला था, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए और अक्षय बैक टू द पैवेलियन।
अंपायर को हमने इनवाइट किया और उसी के साथ साथ हमें बहुत ही लजीज और स्वादिष्ट जो खाना परोसा गया, हमारे लिए बनाया, उस ताई का अर्थात सुरेखा ताई भोईर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। क्योंकि कोई भी प्रतियोगिता या कार्यक्रम या कोई समारंभ हो, उसमें छोटी छोटी जो बातें होती है वो बहुत इम्पोर्टेंट होती है, बहुत मूल्यवान होती है। इन सभी ने हमें बहुत सहयोग किया है, सहकार्य किया है। जी नहीं, लेग स्टंप के बाहर डालने की कोई जरूरत नहीं है। अब यहाँ पे देखिए आपके पास 33 रन है। आप अगर स्टंप टू स्टंप अटैक भी रखते हो तो ज्यादा से ज्यादा 2-3 बड़े स्ट्रोक लगेंगे। देखिए आपको सोचना पड़ेगा, सिचुएशन को परखना होगा। 1-2 स्ट्रोक अगर लगते हैं तो लगने दे, मगर आपको मैच जीतना है। नहीं दोस्त मेरे, नहीं नहीं नहीं, इस तरह की गेंदबाजी करके आपका क्या फायदा होगा, जरा सोचिए क्या होगा। बस यहाँ पे आपकी एनर्जी वेस्ट होगी, एक एक रन आप अतिरिक्त दे बैठोगे और मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे आपके ऊपर ही आएगा। आपको बल्लेबाज से खेलना है, बल्लेबाज के दिमाग से खेलना है। यहाँ पे अगर स्टंप टू स्टंप अटैक अगर रखते हो तो बल्लेबाज ज़्यादा से ज़्यादा क्या करेंगे, चौका या छक्का लगाएंगे, मगर उससे कोई फर्क नहीं पड़ने वाला इस मैच के रिजल्ट के ऊपर। जी हाँ, ये देखिए बहुत ही बढ़िया गेंद, सीधे बल्ले से खेला जरूर, मगर मिलेगा मात्र 1 और 1 रन से यहाँ पे काम बनने वाला तो है नहीं। तो इसी तरह से आपको गेंदबाजी करनी होगी। अंतिम ओवर लेके आए हैं योगेश। अब देखिए मैच बहुत दूर जा चुका है, हर गेंद के ऊपर छक्का चाहिए, यानी 30 रन। मगर फिर से एक बार यहां पे लेग स्टंप को मिस कर दिया है। अब 29 रनों की जरूरत। देखिए रिंकू सिंह की याद यहां पे ताजा होगी, क्योंकि यही सिचुएशन था और रिंकू सिंह ने लगातार 5 गेंदों में 6 छक्के लगाकर अपनी टीम को एक ऐतिहासिक जीत दिलाई है। वाइड के लिए या अवैध एक्शन के लिए? जी हाँ, तो अवैध एक्शन के लिए अब यहाँ पे तीसरे अंपायर को इनवाइट किया गया है। क्या ये एक्शन क्रिकेट के लिए सही है, ये सवाल है। सवाल का जवाब जरूर मिलेगा, थोड़ी देर आपको इंतजार करना होगा। जय हनुमान चषक आप देख रहे हो। हमें नजर आ रहे हैं, टॉस बॉक्स नजर आ रहा है। टीम मापगांव और गेंदबाजी करने वाली टीम थड़ेपाड़ा। तो इन दोनों टीमों के बीच, जी हां, रनों की संख्या जीतने के लिए 5 गेंदें 29 रन
5 गेंदों में 29 रनों की जरूरत। और जो भी एक ऑब्जेक्शन था, जो एक शक था, उसे दूर किया है। मगर गेंदबाज योगेश की तारीफ करना चाहूंगा मैं। देखिए बहुत ही बढ़िया गेंद दी, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, और इसी वजह से 1 रन तो मिला, मगर मात्र औपचारिकता यहां पे निभाई जा रही है, क्योंकि ये मैच पूरी तरीके से गेंदबाजी करने वाली टीम थड़ेपाड़ा के आगोश में, उनकी दामन में, उनकी झोली में आता हुआ दिखाई दे रहा है। फिर से एक बार मात्र 1 रन लेने का मौका यहां पे। चारों तरफ क्रिकेट के दीवाने इस मैच को देख रहे हैं, बहुत ही संयम के साथ, बहुत ही अच्छे माहौल में इस क्रिकेट का लुत्फ उठाते हुए थड़ेपाड़ा गेंदबाजी कर रही है और पूरी तरीके से जीत की दहलीज पर खड़ी है। मापगांव जैसी बड़ी टीम को तकरीबन हरा चुकी है, क्योंकि अब मात्र 1 गेंद बची है और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। आप समझ सकते हैं कि मैच में मात्र फॉर्मेलिटीज बची है। जी हां, आखिरकार इसी के साथ ये मैच जीत लिया है, मैं कहूंगा थड़ेपाड़ा टीम ने। जय हनुमान थड़ेपाड़ा टीम ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। थोड़ी सी यहाँ पे कुछ चूक होती हुई। जी हाँ, 2 हमारे गुणलेखक हैं। थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग यहाँ पे हो चुकी है। 1 गेंद अभी भी बाकी है, ऐसा हमारे गुणलेखक का कहना। चलिए, अंतिम गेंद के ऊपर योगेश के नाम विकेट तो आया है, और एक एक्स्ट्रा जो गेंद उनको डालनी पड़ी, उसका फायदा मिला है योगेश को। जी हाँ प्रणीत।